नमस्कार मित्रांनो आणि स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे नॉलेज हब. तर मित्रांनो, आज तारीख आहे 8/8/2024 आणि आज ही शेवटची मुदत होती सिलेक्शन लिस्ट 1ची, राऊंड 1ची. आणि आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आज हे एक एक्सटेन्शन भेटलं होतं 3 दिवसाचं, जे होतं 5 तारखेपासून 8 तारखेपर्यंतचं. आज आज शेवटची तारीख होती आणि आज जवळपास 59,000 ॲडमिशन होताना आपल्याला दिसत आहेत. तर बऱ्याच ही आत्तापर्यंत जी आहे ती 2दा एक्सटेन्शन भेटलेलं आहे रेग्युलर सिलेक्शन लिस्टवाल्यांसाठी. आणि बरेच जे वेटिंग लिस्टचे विद्यार्थी किंवा जे पालक आहेत त्यांचं प्रश्न होता की वेटिंग लिस्टचं यादी कधी लागणार किंवा एक्सटेन्शन परत भेटणार आहे का आता नाही भेटणार आहे. तर मला तुम्हाला हे सांगायचं आहे की आज 8 तारीख 6:30 वाजलेले आहेत आणि आत्ता तरी काही एक्सटेन्शन भेटलेलं नाही आहे आणि एक्सटेन्शन भेटण्याचे चान्सेस हे फारच कमी आहे, म्हणजे फारच कमी आहेत. कारण ऑलरेडी 2 वेळेस एक्सटेन्शन भेटलेलं आहे आणि नाही का प्रोसेसला ऑलरेडी डिले झालेला आहे. त्यामुळे एक्सटेन्शन भेटण्याचे चान्सेस नाहीच्या बरोबर आहेत. तर एक्सटेन्शन जर नाही भेटलं तर ही यादी आपल्याला पुढच्या 2 दिवसाच्या आत लागताना दिसणार आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला ॲप्लिकेशन नंबर रेडी ठेवायचा आहे आणि तो ॲप्लिकेशन नंबर टाकून चेक करायचा आहे. आता याच्या पुढे कसं होणार आहे की तुम्हाला तुमच्या मुलाचा किंवा मुलीचा नंबर हा ॲप्लिकेशन वाईज डिटेल्समध्ये जाऊन टाकून, कारण आता ॲप्लिकेशन नंबर हे पुढे सरकत जातात. तर ॲडमिशन समजा आता एखाद्या स्कूलमध्ये 30 वेकन्सी होत्या, त्याच्यापैकी 20 भरल्या गेल्यात आणि 10च आहे वेकन्सी. तर पुढच्या 10 वेटिंग लिस्टमध्ये जे असतील त्यांचं सिलेक्शन लिस्टमध्ये नाव येईल आणि जर त्याच्यातले कॅन्सल झाले तर 11वाचं पुढे सरकेल, मग 12वा, मग 13वा. जसे हे कॅन्सल होतील तसे मागच्या 11, 12, 13 ह्यांना संधी भेटत राहील. त्यामुळं सगळ्यांनी जोपर्यंत RTची प्रोसेस आहे तुम्ही चेक करत राहायचेत की तुमच्या मुलाचा किंवा मुलीचा नंबर लागतो आहे की नाही लागत आहे. आणि हे तुम्हाला तिथे प्रत्येक म्हणजे दिवसातनं ही ॲक्टिव्हिटी तुम्हाला सारखी करत राहायची, कारण तुम्हाला मिस नाही करायचं. आणि जसं तुम्हाला ज्या लोकांचा सिलेक्शन यादीमध्ये नंबर दिसतो आहे त्यांनी पटकन जाऊन ॲडमिशन घेऊन टाकायचे, जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते घेऊन. कारण असं दिसत नाही आहे की आता तरी एक्सटेन्शन वाढून भेटणार आहे आणि एक्सटेन्शन वाढून भेटण्याची शक्यता आता नाहीच्या बरोबर आहे. त्यामुळे तुम्हाला पुढच्या 2 दिवसात ही लिस्ट शक्यतो लागताना दिसणार आहे RT संदर्भात. ह्याच्यासाठी तुम्हाला व्हेरीफाय करायचं असेल तर तुम्हाला वेबसाईटवर जाऊन चेक करायचं आहे की कुठल्या प्रकारचं काही अपडेट आहे का. पण एक्सटेन्शन भेटण्याचे चान्सेस तर फारच आता नाहीच्या बरोबर आहेत. त्यामुळे तुम्ही वेटिंग लिस्टवाल्यांनी आता रेडी व्हायचे डॉक्युमेंटसोबत आणि आपल्या पाल्याचा नंबर तिथे ॲप्लिकेशन वाईज डिटेलमध्ये टाकून हे आपल्याला सारखं चेक करायचं, कारण नंबर पुढे सरकणार आहे तिथून पुढे. आणि जसे नंबर पुढे सरकणार तसं म्हणजे जेवढे ॲडमिशन होतील तेवढे कन्फर्म होतील. आणि जे काही पालकांच्या डॉक्युमेंटमध्ये त्रुटी असतील किंवा काहींचे ॲप्लिकेशन रिजेक्ट होतील त्यांचे ॲप्लिकेशन बाद करून मागच्या लोकांना संधी दिली जाणार आहे. तर आता वेटिंग लिस्टवाल्यांनी थोडंसं अलर्ट मोडवर राहायचं आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला तुमचं ॲप्लिकेशन नंबर टाकून हेच चेक करत राहायचं आहे. आणि तुम्ही वेबसाईटवर देखील चेक करा की बाबा काय एक्सटेन्शन डेट आली आहे का नाही आली आहे. मला तरी वाटते की आता एक्सटेन्शन येणार नाही आहे आणि जर नाही आली तर पुढच्या 2 दिवसात हा निकाल आपल्याला लागताना दिसेल. तर आपण
चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. जशी काय अपडेट येईल आपण लगेचच आपल्या चॅनलवर ते अपडेट करणार आहोत. तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका आणि लवकरच भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये, ज्याच्यामध्ये आपल्याला पुढचे अपडेट्स भेटतील. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आपण जसं काही अपडेट येईल वेबसाईटवरती लगेच पहिले तुमच्याबरोबर शेअर करणार आहोत. त्यामुळे पुन्हा एकदा सांगेल की वेटिंगवाल्यांनी आता तयार राहावा आणि तुमचे डॉक्युमेंट्स रेडी ठेवा. नंबर्स चेंज लवकरच होतील आणि तुम्हाला एक पॉझिटिव्ह बातमी, ज्यांचे जवळचे नंबर आहेत त्यांना तरी ॲटलिस्ट पॉझिटिव्ह काहीतरी ऐकायला भेटेल लवकरच. तर पुढच्या 2 दिवसात पण निकाल लागण्याची दाट शक्यता आहे आणि पुढच्या 2 दिवसात बरेचसे वेटिंगवाल्यांचे नंबर हे आपल्याला सिलेक्टेडमध्ये जाताना दिसतील. ज्यांचे नंबर जवळचे आहेत त्यांनी तर डॉक्युमेंट रेडी करून ठेवणं फार गरजेचं आहे आणि ज्यांचे लांबचे नंबर जरी असेल तर त्यांनीही होप्स ठेवायचे आणि आपल्या पाल्याचा नंबर हा सतत चेक करत राहायचं आहे पोर्टलवरती ॲप्लिकेशन वाईज डिटेलमध्ये. लवकरच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.